श्री स्वामी समर्थ. मोबाईल आल्यापासून तसंही आपल्या सगळ्यांचं जागरण वाढलेलंच आहे. मग घड्याळामध्ये 12 वाजले किंवा 1 वाजले कुणालाही समजत नाही. पण जर ही कोजागिरी पौर्णिमा साजरी करत असताना आपण जे जागरण करत असतो ते जर माता लक्ष्मीच्या अखंड सेवेमध्ये केलं तर कदाचित त्याचा तुम्हाला फायदा तरी होईल. मोबाईलमध्ये आपण रील्स बघण्यासाठी वेळ वाया घालवण्याऐवजी आपण याच वेळेमध्ये जर माता लक्ष्मीची जर सेवा केली तर नक्कीच पैशांचा पाऊस पडायला मदत होईल. नोकरीच्या वेगवेगळ्या संधी उपलब्ध होतील. तुमच्या व्यवसायामध्ये प्रगती होईल. अशासाठी काही उपाय देखील आपण करू शकतो. त्यामुळं कोजागिरी पौर्णिमेला तुम्ही हे जागरण नक्की करा. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कोजागिरी पौर्णिमेपासून ते लक्ष्मीपूजनापर्यंत 15 दिवसांच्या या काळामध्ये तुम्ही माता लक्ष्मीची अखंड काय सेवा केली तर तुमच्यासाठी तुमच्या नशिबाची दारं उघडी होतील आणि तुम्हाला अनेक वेगवेगळ्या संधींसाठी तुम्ही तयार व्हाल. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की तुम्ही माता लक्ष्मीच्या कोणत्या सेवा करू शकता आणि जागरण केल्यानंतर कोजागिरी पौर्णिमेला तुम्हाला काय लाभ होणार आहेत ते. त्या अगोदर आपल्या या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब, शेअर, हाईप आणि जर तुम्हाला माझ्यासोबत कोलॅबोरेट करायचं असेल तर कोलॅबोरेशन अशा सर्व पर्यायांचा नक्की एकदा क्लिक करा. आणि आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. मैत्रिणींनो, कोजागिरी पौर्णिमेला चंद्र 16 कलांनी फुललेला असतो. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीनं त्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जास्त जवळ असतो आणि संपूर्ण वर्षापेक्षा त्या दिवसाचा चंद्र हा सर्वात जास्त मोठा असतो. चातुर्मासामध्ये मेघ भरलेला असल्यानं चंद्रदर्शन होत नाही. त्यामुळं पाऊस गेल्यानंतरच्या निरभ्र अशा आकाशामध्ये हा चंद्र खूप आकर्षक वाटतो. चंद्राजवळ सुंदरता आणि शीतलता आहे. आपल्याला ती आयुष्यात हवी असते. आपल्या सभोवताली अशा शांत वृत्तीचे लोक आणि संत वृत्तीचे जर लोक असतील तर आपण त्यांच्या सहवासामध्ये रमत असतो. मैत्रिणींनो, असं म्हटलं जातं की कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री माता लक्ष्मी स्वतः पृथ्वीवरती अवतरते आणि कोजागरती म्हणजे कोण जागा आहे हे पाहण्यासाठी ती सर्वांच्या घरी येत असते. आणि ज्याचं घर किंवा घराचं दार जर उघडं आहे किंवा जे जागरण करत आहेत अशांना ती आशीर्वाद देऊन जाते. यंदाच्या लक्ष्मीचं वाहन हे हत्ती असल्यानं पाटावरती आपण रांगोळी किंवा तांदूळानं हत्ती रेखाटून त्याला हळदी कुंकू वाहून आपण पूजा करू शकतो. यावेळी आपण हार, फुलं देखील व्हायची आहेत. आणि कोजागिरी पौर्णिमेच्या या दिवशी तुम्हाला श्रीसूक्त, देवीचं स्तोत्र म्हणायचं आहे. तुम्हाला यासोबतच देवीला आणि चंद्राला दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे. चंद्रकिरणं जेव्हा दुधामध्ये पडतील त्यानंतरच तो प्रसाद आपल्या सर्वांना ग्रहण करायचा असतो. दुधाच्या जोडीला तुम्ही पोह्यांचा बेत देखील करू शकता. अश्विने शुद्ध पक्षे तू भवेद्या चैत्र पौर्णिमा दात्रो पूजनम कुर्यात चित्रो जागृती पूर्वक निश्चये वरदा लक्ष्मी को जागरती भीषण जगती भ्रमते तस्याम लोकचेष्टावलोकिनी तस्मै वित्तम प्रयच्छामी यो जागरती महिलते. रांधा, वाडा आणि उष्टी काढा या जीवनसूत्रामध्ये अडकलेल्या स्त्रियांसाठी ही वेळ आणि हा क्षण खूप मनोरंजन आणि आनंद देणारा असतो. त्यामुळे मी वरती दिलेल्या या मंत्राचा तुम्ही पूजा करून देवीचा श्लोक म्हणून त्या दिवसाची सांगता देखील करू शकता. नवरात्रोत्सव चालू असतानाच आपण माता दुर्गा देवीच्या 9 रूपांची पूजा केली. त्यामधून आपल्याला शुभाशीर्वाद प्राप्त होऊन आपली सर्व मार्ग किंवा सर्व कामे ही सुरळीत मार्गाने सुरू झालीच असतील अशी मी आशा करते. यानंतर 15 दिवस म्हणजे दिवाळीच्या लक्ष्मीपूजनापर्यंत तुम्ही माता लक्ष्मीची जर सेवा केली आणि पुढील दिलेल्या मंत्रांचा जर वापर केला तर नक्कीच तुमच्यावरती पैशांचा वर्षाव होईल. तुमच्यासाठी पैशांचे वेगवेगळे मार्ग खुले होतील. चला तर मग आपण ते कोणते मंत्र आहेत ते आता जाणून घेऊया. मैत्रिणींनो, तुमच्या घरामध्ये कर्जाचा बोजा जर खूप वाढायला लागला असेल तर तुम्ही पुढील महालक्ष्मी मंत्राचा उच्चार करा. ओम श्रीं ह्रीं श्री कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीं ह्रीं श्रीं श्री महालक्ष्मी नमः. या मंत्राचा जप तुम्हाला शक्य होईल तितक्या वेळा तुम्हाला रोज करायचा आहे. बाकी वेळी तुम्हाला जर शक्य झालं नाही तर देवपूजा करत असताना ती झाल्यानंतर सकाळी आणि सायंकाळी तरी तुम्हाला या मंत्राचा जप अवश्य करायचा आहे. यानंतर येतो तो म्हणजे लक्ष्मी बीज मंत्र. आपलं जीवन आर्थिक समस्यांनी वेढलेलं असेल तसेच उत्पन्न वाढण्याचे सर्व प्रयत्न व्यर्थ जाणार असतील तर तुम्ही यावेळी लक्ष्मी बीज मंत्राचा एकदा नक्की वापर करून पहा.
ओम ह्रीं श्रीं लक्ष्मीभ्यो नमः या मंत्राचा जप केल्यानं तुम्हाला देवी लक्ष्मी लवकरात लवकर प्रसन्न होत असते. व्यक्तीची सर्व दुःखे दूर होतात असं ज्योतिषशास्त्र सांगतं. तुम्ही हे जप करत असताना जर कमळाच्या बीजांपासून बनवलेल्या जपमाळेचा जर अधिक वापर केला तर तुम्हाला लवकरात लवकर फायदा होण्यासाठी मदत होत असते. यानंतर पुढे येणारा मंत्र म्हणजे गायत्री मंत्र. जर निराशा आणि दुःखांनी घेरलेले असाल तर तुम्ही लक्ष्मी गायत्री मंत्राचा नक्की वापर करा. ओम श्री महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. ओम या मंत्राचा जप म्हणजे श्री लक्ष्मी गायत्री मंत्राचा जप जर तुम्ही केला तर देवी लक्ष्मीच्या कृपेने सर्व दुःख दूर होण्यास मदत होत असते. या जपासाठी तुम्हाला स्फटिक माळेचा वापर करायचा आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला दिलेल्या या मंत्रांमध्ये प्रचंड सामर्थ्य असतं. त्यांचं उच्चारण योग्य रीतीनं झालं तर तुम्हाला निर्माण होणाऱ्या लहरींचं कवच उपयोगी ठरतं. हे केवळ शब्द नाहीत तर तुम्हाला मिळालेले एक प्रसादिक मंत्र आहेत. त्यांचं पावित्र्य जपलं आणि मनोभावे जर ते म्हटले तर त्याचा लाभ नक्कीच होतो. श्री महालक्ष्मीच्या या 3 मंत्रांचा जप केल्यानंतर यासोबतच तुम्ही श्री सूक्त पठणाचं देखील वाचन करू शकता. यासोबतच तुम्ही श्री गायत्री मंत्र, श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र यांचा देखील उच्चारण करणं हे तितकंच गरजेचं आहे. यामुळे आपल्याला धीर मिळतो, मनाला उभारी येते आणि ईश्वर प्राप्तीचं वरदान आपल्याला मिळत असतं. त्यामुळं कोजागिरी ते लक्ष्मीपूजन या काळामध्ये तुम्ही माता लक्ष्मीच्या ह्या उपायांचा नक्की वापर करा आणि तुमच्यावरती माता लक्ष्मीची अखंड कृपा राहावी यासाठी नक्की प्रयत्न करा. दिलेले पर्याय तुम्हाला आवडले असतील आणि आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केल्याशिवाय जाऊ नका. तुम्हाला सर्वांना कोजागिरी पौर्णिमेपासून ते दिवाळीपर्यंतच्या खूप साऱ्या शुभेच्छा. माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावरती असंच अखंड राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.